आपली आज बीची वाय तर सगळ्यांची आपण रिएक्शन. माझी काहीतरी रिएक्शन नाही आहे. मला आता 62 नंबर आहे, मला नाही पेपर नाही. हिने मला मोटिवेटेड केलं मागाशी. मला सांगणार पाहिजे टेन्शन लेणे का नाही लेणे का. आणि बाईची फाटली. तुझ्यात तुला काय म्हणायचं आहे? अभ्यास काय केला नाही पण माहिती आहे सगळी घरी घरी प्रिन्सिपल याचे पप्पा आहे. तुला काय बोलायचं त्याबद्दल? प्रिन्सिपलच्या पोरांनी मोटिवेशन दिलं. तुला तू मांडे तू सांग तुझा अभ्यास झाला क्लासचा टॉपर. बाईने इथं कोणीच क्लास नाही लावला पण ह्या बाईने क्लास लावलाय बाई आर के अकॅडमी. तुला काय बोलायचं त्याबद्दल? आता आपण जयची रिएक्शन म्हणजे तुला बीडब्ल्यूच्या वयाबद्दल काय बोलायचं? मला अरे 25 मिनिटं एकाची मारताय मी एवढा पागल आहे. 9 वाजता घरातून निघतो. बाई वाय वाजता झाला 9:30 ला आणि जे घरी घरी किती वाजता निघालाय? अरे उठलोच 8 वाजता 9 वाजता निघाला. आणि राहतो कुठं? कल्याणला. बाई लोक आता तुम्ही म्हणाल की आता तर वयवा देत होता, आता लगेच बाहेर कुठे आला? बाई लोक आता आम्ही आलोय बजाजला का म्हणालोय? अरे हा जो दिसतोय ना हा लवड्याला गाडी घ्यायची. मग तू आमचा वयवा सोडून इथं गाणलंस ती सांगा मला. बाईचं लगेच खूपच हार्ड आहे कारण बाईचं आर्मी कॅन्टीन थ्रू इथं नाहीये. बाईचं आर्मी कॅन्टीन थ्रू कुठे आहे? पनवेलला. बघू काय होते बघू आता. बाई म्हणते TVS पण घ्यायची बेस्ट ड्राईव्ह तर बघू TVS भेटते का नाही भेटते काय होते. काय चाललंय भेटते का तुला? आपण कुठं आहे? तर बाई लोक आम्ही आता 3 शोरूम मध्ये जाऊन आलो. कुठले TVS बजाज या माझ्या आम्ही 3 शोरूम मध्ये गेलो. एक तर गाडी डिस्प्लेला नाही, नाहीतर गाडी आर्मी कॅन्टीन थ्रू नाही. मग ह्याबद्दल ह्याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं? नवी मुंबईमध्ये आर्मी कॅन्टीन थ्रू का गाडी भेटत नाहीत? भेटली पाहिजे, गरजेचं काम आहे. तुम्ही परफ्यूम लावून नक्की काय करणार आहे सांग? मी परफ्यूम लावून मॅमला इम्प्रेस करते जेणेकरून मला फुल मार्क्स देतील. कारण मला तर काही येत नाही. काय नाही भावेश, बरोबर आहे का? आता जे वयाची परिस्थिती चालू आहे त्याबद्दल तू सगळी परिस्थिती अशी एक्सप्लेन कर. वायवाची परिस्थिती आत्ता अत्यंत बिकट आहे कारण आत्ता रोल नंबर 45च्या आसपास चालू आहे. आणि जो आता व्हिडिओ करायला लागलाय तो त्याचा रोल नंबर 65 आहे. त्यांना अजून तास ते 1.5 तास असंच बसायला पाहिजे. आमचा एक मित्र गेला तर रोल नंबर 45 तर तो अर्धा तास झाला अजून आताच बसलाय. तर सगळ्यांची अवस्था जरा लयच बिकट होत चालल्या. मिनटं वाढते तसं पोरांची धगधग वाढायला लागल्या. मॅडम तर त्यात मॅडमने डिफिकल्टी लेवल जरा जास्तच वाढवल्या. आम्ही पोरांनी सगळं DC करंट ठरवलेलं पण सगळे मॅमनं बरोबर वाट लावल्या. मॅमने सांगितले DC करंट कुणी सुद्धा सांगितलं नाही दुसरा टॉपिक करायचा. तर पोरं सगळे आता दुसरा टॉपिक करत बसलेत. पोरांची तर जिरून पाक वाटच लागल्या. आता किती वाजले ती सांग आणि किती वाजल्यापासून चालू आहे ती पण सांग. आत्ताचं टायमिंग सुमारे 3:30च्या आसपास चालू आहे. सगळं जे कार्यक्रम सकाळी चालू आहे तो सकाळी सुमारास 10:30 ते 11:45 पासून चालू आहे. ते मॅमनं काय केले आम्हाला माहित नाही पण आमची अवस्था जरा मॅमनं समजून घ्यायला पाहिजे. कॉलेज रिकामी झाली पूर्ण कॉलेज रिकाम आहे. UD's बॅच राहिले याची डिव्हिजन. सुजित मला सम दिलं ऐकी सम दिलं मी असं ठेवलं मला पाहिजे की समज कळला नाही. मी काय केलं गुगल मारलं गुगल मारलं परत सोडलं काय म्हणते येत नाही. DC करंट वापरला तर AC करंट सुजितला न्यूमरिकल सॉल्व करायला दिलाय. त्यालाही नाही. त्याला म्हणले यांच्यातली प्रश्नांची DC सर्किटची एक्झाम्पल पट गेला आता CR ची आणि जयची रिएक्शन घेऊ. CR काय म्हणाय तुला? मी CR चे उपकार मानतो बाबा. का? CR आला आणि मी पागलसारखं बोलतो DC. CR आला नाही सर मॅम मला डायोड येतं. मग मॅमनी डायोडच विसरायला चालू केलं. मला डायोड पूर्ण येतो. मॅमची गप्पा मारत होते. हे दोघं साले गप्प बसले होते. अरे आपला वायवा आहे. अरे आपला वायवा मी वायवाला सिरियसली घेत नाही. भाई याच्यानंतर ब्लॉग शूट करायचा होता पण झाला नाही कारण भाई परत वायवाचा स्टडी चालू केला. मॅम इतकी सिरियस झाली की क्वेश्चन विचारताना गुगललाही घाम फुटायला लागला पण फेल पण करू लागली ती. पण भाई ट्विस्ट आहे ना तुमच्या भाऊला वायवा एकदम टॉप क्लास गेला. 3 मधले 2 प्रश्नाचे आन्सर तरी फुल कॉन्फिडन्समध्ये दिले पण बाकी एक लकवर सोडला.
मार्क्स चांगले पडतील असे वाटतायत तरी पण जाऊ देत. आता सांगा तुम्हाला आपला हा मिनी व्लॉग कसा वाटला, कमेंटमध्ये फुल ऑनेस्टी दाखवा आणि जाता जाता लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू जावा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.